विद्यार्थ्यांनो, आज आपण स्वाध्याय इयत्ता 8वी विषय मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 5 घाटात घाट वरंदा घाट या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 आकृती पूर्ण करा। तर ही आहे आकृती। यामधील पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा कुठल्या आहेत? तर पहिली खूण आहे सोसाट्याचा वारा, दुसरी खूण पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध। प्रश्न क्रमांक 2 पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघ तक्ता तयार करा। पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात, पाण्यातून अलगदपणे वाहू लागतात, मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। प्रश्न क्रमांक 3 खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा। जिगरबाज भटके। उत्तर जीवाची पर्वा न करता बिनधास्तपणे भटकंती करणारे किंवा ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायचा आहे, जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात, असे मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक। आहे रंगीली पायवाट। उत्तर निसर्गातील विविध रंगाने सजलेली पायवाट किंवा पावसाने चिखलमय झालेली पायवाट। ई प्रश्न आहे डोंगराची सोंड। डोंगरातील सोंडेच्या आकाराची उतरण असलेला भाग किंवा डोंगराचा सुळा टोक उंच भाग। प्रश्न आहे वरंदा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा। उत्तर पाऊस आणि वरंदा घाट यांचे नाते अतुल्यच। येथील धबधबे, येथे वाहणारे वारे, येथील हिरवेगार रान, पावसाने न्हालेले डोंगर, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, यामुळे या घाटाला निराळीच शोभा आली आहे। तेथील गर्द झाडी, पावसाची संततधार असे निसर्गाचे विहंगम दृश्य वरंदा घाटात पाहायला मिळते। प्रश्न क्रमांक 4 मधील आ प्रश्न आहे कावळ्या किल्ला। उत्तर जिगरबाज भटक्यांसाठी नेहमीच आव्हान देणारा किल्ला म्हणजे कावळ्या किल्ला। हा किल्ला तसा बराच मोठा आहे, तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे। श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे। कोणे एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता। भजी, वडे, चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटात येथे जाऊन पोहोचता येते। काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येक लोकांची या टाक्यांनी तहान भागवली आहे। खेळूया शब्दांशी। अ खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा। तर इथे विशेषण आणि विशेष्य जोडी आहे। इथे विशेष्य दिलेला आहे, आपण त्यांच्या जोड्या बघूया। विहंगम याची विशेष्य जोडी आहे दृश्य, गरमागरम कांदा भजी, घोंगावणारा वारा, काळ्याशार पाषाण, अरुंद पायवाट। हा प्रश्न आहे खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यय ओळखा। अ प्रश्न आहे पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे। हून, कडे, वर ही आहे शब्दयोगी अव्यय। दुसरं वाक्य आहे चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंदा घाटातल्या टपल्यांसारखी दुसरी जागा नाही। उत्तर सारखी। जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे। तर यामधील शब्दयोगी अव्यय आहे साठी। प्रश्न ई आहे खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा। अ प्रश्न घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटिया।
उत्तर यामधील हे आहे उद्गारवाचक चिन्ह। हा प्रश्न आहे गत काळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात। एक, हे जे चिन्ह दिसत आहे ते एकेरी अवतरण चिन्ह आहे। त्यानंतर हे जे चिन्ह आहे त्याला पूर्ण विराम इथे शेवट दिलेले आहे बघा, पूर्ण विराम म्हणतात त्याला। चर्चा करूया। वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनू कार्ड तयार करा। त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा। पेये, इथे पेये दिलेली आहेत। त्यानंतर न्याहारीचे पदार्थ दिलेले आहेत। तर पेये कुठली कुठली आहे? चहा, स्पेशल चहा, कॉफी, थम्स अप। त्यानंतर न्याहारीचे पदार्थ समोसा, सँडविच, बटाटे वडा, कांदा भजी आणि उपमा। तर हे दोन तयार केलेले आहे पेय आणि न्याहारीचे पदार्थांचे कार्ड। त्यानंतर मागणीनुसार ऑर्डर घेतली जाईल असं मेनू कार्डवर मेन्शन करा। व्हिडिओ आवडली असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।